केलेली आहे. नाही, आता पोलीस अधीक्षकांची मी व माझे आमदार आमचे ज्येष्ठ बंधू अमरसिंह पंडित साहेब आम्ही दोघांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना रितसर आम्ही पत्रावर जे काय आहे की जे काही घटना गंभीर अशा पद्धतीची घडलेली आहे त्याच्या बाबतीत तक्रार दिलेली आहे आणि पोलीस अधीक्षकांना त्याच्याबरोबरच आमच्या गेवराईच्या कृष्णाई कार्यालय निवासस्थानावर जे काही त्यांनी त्रिंबक पवार याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेऊन जो अटॅक केला त्याचा सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचं पेन ड्राईव्ह सुद्धा आम्ही पोलीस अधीक्षकांकडे दिलेला आहे. काय मागणी केलेली आहे तुम्ही आज पोलीस अधीक्षकांकडे? नाही, पोलीस अधीक्षकांकडे आमची मागणी ही आहे की हा जो काही त्रिंबक पवार आहे तो खुनाच्या 1997च्या खुनाच्या खटल्यामध्ये जन्मठेप 14 वर्ष जे काय आहे भोगून चांगल्या बिहेवियरच्या चांगल्या वागणुकीच्या बॉन्डवर हा बाहेर आलाय आणि बाहेर येऊन परत तशाच पद्धतीनं तो षडयंत्र करून त्या ठिकाणी अटॅक त्यांनी आमच्या कार्यालयावर केला. त्याला माहिती होतं की इथं अमरसिंह पंडित हे बसलेले आहेत. फक्त एवढाच विषय झाला, जस्ट अर्ध्या घंट्यापूर्वी ते एका प्रभागामध्ये तिथं गेले, त्या प्रभागाच्या ठिकाणी त्या बूथच्या ठिकाणी, आणि तिथून माहिती घेण्यासाठी काही कारणाने ते बाहेर पडले होते. नाहीतर त्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्यांनी पूर्ण षडयंत्र करून भैयासाहेबांवर अटॅक करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे सगळं केलं होतं. तर आमची तीच मागणी आहे की अशाच पद्धतीनं हा गाफील असताना अटॅक करतो. कारण की 1997चा तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख कैलास बेदरे यांची जी काही निर्घुण हत्या केली यांनी, ती घटना जे काही आहे थोडंसं ते आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना सांगितलं की ह्याची मोडस ऑपरेंडिस तशी आहे. त्यावेळेसही त्यांनी रात्री 12:30 वाजता जे काय आहे त्यांच्या घरी जाऊन स्वर्गीय कैलास बेदरेंच्या जुन्या गेवराईमध्ये तो वाडा होता, त्या वाड्यामध्ये त्या बेदरेच्या जाऊन वरच्या माडीवर ते झोपलेले असताना अचानक दरवाजा वाजवून काही बरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक घेऊन एक 5-7 जणांनी एकदम अटॅक केला. त्यांना तिथं भोसकलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात काहीतरी असं मारलं, वार केला, मारलं, असं मला वाटतं काहीतरी हत्यार होतं त्याच्या, ह्यांनी ते डोक्यामध्ये मारलं आणि माडीहून खाली ढकलून दिलं. अशा पद्धतीची ती घटना आहे. म्हणजे त्याचं एक म्हणलं ना तुम्हाला पद्धतच ती आहे. परत ह्यांनी अशा पद्धतीनं बाहेर येऊन त्याच पद्धतीनं जेलमधले, कारण ते पूर्ण बरोबर असणारे जे काय आहेत अनोळखी लोक होते आणि माहिती अशी भेटतीये की जेलमध्ये असताना अशा पद्धतीनं लोक गोळा केलेले बरोबर तिथले जे गुन्हेगार आहेत तेच लोक बाहेर आलेले जे काय त्यांची जामीन झाली, काय जे झालं असेल ते लोक त्यांनी 4 दिवसापूर्वी मतदानाचे आणून ठेवले होते. पहिलं पूर्ण प्री प्लॅन होतं. आम्ही अधीक्षकांना हेही बोललो की ते निवडणुकीच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांचे भाषणं काढा तुम्ही, ते चिथावणीखोर पद्धतीनं बोलत होते. त्यांचं दुसरं काही हे नव्हतं, विकास किंवा आम्ही गेवराईमध्ये हे करणार, नगरपालिकेच्या अनुषंगानं शहराच्या विजनच्या अनुषंगानं काय करणार काय नाही. त्यांचं फक्त आणि फक्त एक अमरसिंह पंडितांना टार्गेट करून सगळ्या गोष्टी होत्या. हे पहिल्यापासून होतं आणि ते मतदानाच्या दिवशी त्यांनी केलं जे करायचं. मतदानाच्या अगोदर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जे की ज्या अध्यक्षपदाचे उमेदवार एका मतदारांना धमकवत्या, त्यानंतर असा प्रकार घडला. तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली होती, दखल घेतली गेली नाही वेळेत? निवडणूक आयोगाने माझ्या माहितीप्रमाणे त्या उमेदवारांना तशा पद्धतीने एक नोटीसही काढलेली आहे. त्याच्या बाबतीतही आम्ही चर्चा माननीय पोलीस अधीक्षकांसोबत आम्ही केलेली आहे की त्याही वेळेस जे काही आहे एका दुकानदाराला म्हणजे थेट त्याच्या दुकानाच्या समोर जाऊन तू मतदान कर, नाही तर तू मी हितच आहे, तुला झोडपून काढेन, अशा पद्धतीचं वक्तव्य एका महिलेनं त्या उमेदवारानं त्या ठिकाणी केलं. हे काय चाललंय काय नाही हे वाटतच नव्हतं पहिल्यापासून. आम्ही म्हणतच होतो की हे शांततेत आणि लोकशाही पद्धतीनं कुठलाही लोकांना जे काही वाटतंय
कुणाची विचारधारा चांगली आहे, कुणाला आपण मत दिलं पाहिजे, अशा एक वातावरण बिघडवण्याचं काम पहिल्यापासून जे काय आहे, एक दबावात आणायचं लोकांना, हे पहिल्यापासून त्यांचं चालू होतं. 1997 नंतर पुन्हा 2025 मध्ये गेवराईत ते दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निश्चित हे समाजाला त्या ठिकाणी घातक अशा पद्धतीची ही प्रवृत्ती आहे. त्यांनी आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे 2-3 महिन्यापूर्वीच तो जो आहे तो चांगल्या वागणुकीच्या बॉन्डवर बाहेर आलाय आणि 4-6 महिन्यातच परत तो अशा पद्धतीनं एका घरामध्ये, कार्यालयामध्ये, घरामध्ये जाऊन जर का अटॅक करत असेल आणि तिथं तो त्यांना मारताना म्हणतोय ना की अमरसिंह पंडित कुठे आहे, त्याला आम्हाला जे काय आहे पाहायचंय, त्याला आज इथून संपवल्याशिवाय जायचं नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी येऊन करतोय. हे निश्चितपणानं हे शांतता भंग करणार आहे, कायदा सुव्यवस्थेला त्या ठिकाणी बाधा पोहोचवणार आहे. यांना वेळीच पायबंद करणं हे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. पोलिसांनी डॉक्टर सरांचा जबाब घेतलेला आहे, त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. हो, त्यांचा जबाब घेतला, पण ते कार्यालय जे काय आहे ते आमचं कार्यालय होतं, ते निवासस्थान आणि कार्यालय अशा पद्धतीनं, त्याच्यामुळं आम्हाला तक्रार देणं हे गरजेचं होतं. त्याच्यामुळं आम्ही तक्रार दिलेली आहे. ते भैयासाहेबाचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांना झालेली मारहाण आणि काय झालेलं आहे ते सविस्तर त्यांनी सांगितलंय. त्या अनुषंगानंच आम्ही तक्रार दिली. गेवराईची घटना घडलेली आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकता की पूर्वनियोजित हे सगळं वाटतं, कारण की लाठा काठ्यात मोठी दगड जी आहेत ती त्या ठिकाणी होती आणि त्यानंतर खरं तर भैयासाहेब तिथे भेटले नाही, त्यामुळे डावकर सरांवरती हा हल्ला झाला. हो, नक्कीच. मी म्हणतोय ना, तिथं ते चिथावणीखोर पद्धतीनं त्या ठिकाणी आव्हान देत होते, त्याला शिव्या देऊ लागले. अक्षरशः तुम्हाला सांगतो, दुसरा आमचा एक तिथं ड्रायव्हर शरद काळे नावाचा होता, त्यांनी ह्यांना थोडंसं बाजूला केलं, धरलं आणि तेवढ्या ह्याच्यात त्या कंपाऊंड मधनं ते कार्यालयाच्या मध्ये अमृत डावकर जे आहेत ते स्वतःचा जीव वाचून मध्ये पळाले, म्हणून ते वाचले. नाही तर त्यांना कशा पद्धतीनं मारहाण चालू होती, त्यांनाच तिथं त्यांनी कमी जास्त त्या ठिकाणी झाला असतं, त्यांचा जीव गेला असता. म्हणजे त्यांना ते सांगायले की भैयासाहेब इथं नाही येत, तर म्हणले आता तुला आम्ही सोडत नाहीत, अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य होते. भैयासाहेब एक अर्ध्या घंट्यापूर्वी जे काय आहे अमरसिंह पंडित साहेब त्या ठिकाणाहून मी म्हणलं की शहरात बूथवर गेले म्हणून त्यांचा जीव वाचलेला आहे, नाही तर त्यांना षडयंत्र करून माझ्या माहितीप्रमाणे ते तिथं आहेत याच्या बाबत त्यांनी रेकीही पहिले केली असेल. ही झालेली घटना माझ्या काहीतरी 11:15 11:30 दरम्यान झालेली आहे. त्यांनी रेकी केली असेल. ते 9 वाजल्यापासून मुक्कामीच तिथं होते, तर त्यांनी रेकी केली असेल. त्यांना वाटलं असेल आता इथं कुणी नाहीये, इथं जाऊन ह्यांना अटॅक त्यांच्यावर करायचा आणि त्यांना संपून टाकायचं. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आम्ही माध्यम म्हणून पवार कुटुंबाची बाईट घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो, आता ते कुठेही माध्यमांसमोर येत नाहीयेत, आपली भूमिका खरं तर बोलून दाखवत नाहीयेत. का नेमकं ते ह्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहत आहेत, का मौन बाळगतात असं वाटतंय? नाही, त्यांना ते आता हे व्हायलं ना, आपण करून गेलो. हा जो आहे विक्षिप्त आहे, हा त्रिंबक पवार जो काही आहे तो अतिशय विक्षिप्त आणि विकृत अशा मनोवृत्तीचा आहे. त्याला हे करत असताना अशा घटना त्याला काही लक्षात येत नाही. तो त्या ठिकाणी कुठेही असा ह्याच्या भानावर नसतो, ते एकदम बेभानपणे त्याचं असं काय करतो काही लक्षात येत नाही. आणि आता जे काही आहे हे घडल्यानंतर, घटना घडून गेल्यानंतर ते आता सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील, त्याच्यामुळं आता ते तोंड लपून फिरताय. स्वतः माजी आमदार लक्ष्मण पवार एका व्हिडिओमध्ये तुमच्या बंधूच्या अंगावर धावून जाताना पाहायला मिळतात. हो, म्हणजे हे पूर्ण जे काय आहे ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. तुम्ही बघा त्यांच्या भाषणामध्ये, आम्ही गेवराईचे पाटील आहेत, आम्ही कुणाला हे करत नाही, ह्यांना आम्ही नीट करू, अशा पद्धतीचे चितवणीखोर जे काय आहेत यांचे वक्तव्य वेळोवेळी पाहायला भेटतात. त्याच्यामुळं त्यांना ते असे म्हणलं ना तुम्हाला, हे लोक पूर्ण विकृत आणि विक्षिप्त अशा मनोवृत्तीचे लोक हे आहेत. सचिनराज पंडित आणि त्यांना देखील मारहाण झाल्याचा सुरुवातीचा प्रकार होता, नेमका काय तो प्रकार होता आणि कुणी मारलं होतं, त्या प्रकरणात काय वेगळा गुन्हा दाखल झाला? नाही, हे बघा, आता सुरुवात हिची जी झालेली आहे ती मला वाटतं प्रभाग क्रमांक 10 मधील एका बूथवर, मोंडा नाक्यावर ईदगाचं जे बूथ आहे तिथं तिथून सुरुवात झाली. तो असा विषय झालेला आहे, ह्या ज्या उमेदवार आहेत सो गीताताई पवार,
ह्या उमेदवार जे आहेत त्या तिथं गेल्या. वास्तविक पाहता उमेदवार असू किंवा प्रतिनिधी असो उमेदवाराचा, इथं तुम्हाला मध्ये जास्त वेळ थांबता येत नाही. तुम्हाला कुठल्या मतदाराला किंवा दुसऱ्या एखाद्या प्रतिनिधीला तुम्हाला कुठलं असं काही हे करता येत नाही, म्हणजे त्याला बोलणं किंवा त्याला कुठल्या गोष्टीसाठी उद्योग करणं हे करता येत नसतं. त्या तिथं आल्या आणि आमचा जो प्रतिनिधी आहे, आमच्या उमेदवाराचा मुलगा, तो तिथं त्यांचा प्रतिनिधी होता, तो एकटा तिथं मध्ये होता. त्याला त्याच पद्धतीनं त्यांनी धमकवायला सुरुवात केली की मतदान 5:30 वाजेपर्यंत आहे, तू खूपच जास्तीचा शहाणपणा करतोयस, तुला हे मतदान संपल्यानंतर तुला दाखवते काय काय. अशा पद्धतीनं त्या आमच्या प्रतिनिधीला त्यांनी तिथं धमकवायला सुरुवात केली. हा बाहेर पृथ्वीराज पंडित जो आहे आमचा पुतण्या, हा बाहेर होता. त्याला मधून तशा पद्धतीनं तो बाहेर आला प्रतिनिधी, तो म्हणला मला धमकवतात. म्हणून हा गेला त्यांच्याकडं आणि त्यांना म्हणला की तुम्ही अशा पद्धतीनं आमच्या प्रतिनिधीला धमकवायचं काही कारण नाहीये. कारण त्यांची पहिले त्यांनी तुम्ही पाहिलं असेल की ते मी जे म्हणलं ते की दुकानदाराला प्रचार करत असताना धमकावतात. त्यांची ती पद्धतच आहे, दबावात आणणे, दहशत निर्माण करणे. फक्त त्यांनी त्यांना जाब विचारला की बाबा तुम्ही आमच्या प्रतिनिधीला धमकवू नका, तुम्ही ज्याला जे करायचे ते करू दे, तो आमचा प्रतिनिधी आहे, तो मतदारांना घेऊन येईल, तो लाईनला लावून काय मध्ये जे काय आहे पोलचीट देईल, जे काय असेल ते. तर तिथून त्यांनी जे काय आहे थेट ह्याला हे करणं, त्यांचा मुलगा तिथं होता त्याला त्याच्या अंगावर घालणं, त्यांच्या बरोबर असणारे जे काही लोक होते ते थेट पृथ्वीराज पंडित यांच्या अंगावर घालण्याचं काम केलं आणि तिथून वादाला सुरुवात झाली. म्हणजे बूथवरच दहशत निर्माण करायची होती. हो, पूर्ण शहरात दहशत निर्माण करायची, मतदार हा प्रभावित करायचा, मतदाराला अशा पद्धतीने हे करायचं की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुम्हाला जे काय आहे ते मारू, तुम्हाला सोडणार नाही. अशा पद्धतीचं शहरात त्यांचं पहिल्यापासून तीच पद्धत आहे. अमृत डावकर साहेबांनी जबाब दिलेला आहे, तुमचा वेगळा जबाब तुम्ही देणार आहात का? नाही नाही, जबाब दिल्यावर मी सांगतोय काय, लेखी पत्र जे काय आहे आमचं कार्यालय ते, त्याच्यामुळं माजी आमदार अमरसिंह पंडित साहेबांच्या लेटर हेडवर रितसर आम्ही पत्र म्हणजे ती तक्रारच दिलेली आहे, ती पोलीस अधीक्षकांकडे दिली. त्याची सगळी शहानिशा करते. सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो अजून कुठेही बाहेर आलेला नव्हता, त्याचा पेन ड्राईव्ह आम्ही दिलेला आहे, ह्याची शहानिशा करा. तो थेट गाडीमधनं येतोय, लोक घेऊन येतोय, स्वतः गाडी त्रिंबक पवार चालवतोय, तिथं उभा असणाऱ्या आमच्या गाडीला त्यांनी धडक दिली आहे. सगळं सीसीटीव्ही फुटेज मध्ये आलं. त्या व्यक्तीमुळे गेवरातील काही जण असतील किंवा तुमचे कार्यकर्ते असतील त्यांच्या जीवितास काही धोका आहे? कारण की डावकर सर म्हणजे जे तुमचे CS आहे काय त्यांच्यावरती थेट हल्ला केला जातोय, त्यामुळे भैयासाहेबांच्या जीविताला धोका आहे. अहो, भैयासाहेबांच्याच त्यांनी जीवे मारण्याचं षडयंत्र त्याचं होतं. हे आमचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्या जबाबामध्ये आलेलं आहे. लोकांचं काय, एक लोकप्रतिनिधी एवढ्या 25-30 वर्षापासून त्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी, त्याला थेट मारण्याचं कटकारस्थान होतंय, तर सामान्य व्यक्तीचं काय? याला गेवराई तालुक्याला, त्या भागाला या प्रवृत्तीपासून धोका आहे.